Hello everyone, welcome to my YouTube channel Sunita Unplug. सो ॲज युजल भाऊचा धक्का. आता आपण ठरूनच ठेवलंय काही एक्सपेक्टेशन्स ठेवायचे नाही, बिकॉज तीच रेंज आणि त्याच लेवलनी चाललेला असतो. पण एक आहे की प्रत्येक पॉईंट टू पॉईंट बोलले गेले, मुद्दे सगळे घेतले गेलेत, पण काही मुद्दे जसे नाही घेतले की जसं तन्वीने म्हणजे बिग बॉसने सांगितल्यानंतर लेटर आल्यानंतर की नॉमिनेशन नाही डिस्कस करायचं आहे, स्टील काटा टीम नॉमिनेशन डिस्कस करत होती, तर त्याच्यावरती पण बोललं गेलं नाही. राखीचे पण दुसरे मुद्दे होते आणि तिने काही शब्द वापरले त्याच्यावरती पण काही बोलले गेलं नाही आहे. तर काय काय आहेत जे टॉपिक्स त्यांनी नाही घेतले भावनी पण तरी पण प्रत्येक मोस्ट ऑफ 90-80 म्हणजे 85-90% ना त्यांनी हात लावला, पण ते अगदीच म्हणजे सौम्य भाषेमध्येच चाललेलं. आणि प्रत्येक वेळी कसं आहे ना, म्हणजे म्हणतात ना, जसा माणूस तसं बोललं जात आहे. म्हणजे राकेशला पण नॉर्मल भाषेत बोललं जातंय, विशालला नॉर्मल भाषेत बोललं जातंय, इव्हन सागरशी पण नॉर्मल भाषेत बोललं जात आहे. आणि मग प्रभूचा टाइम आला की त्याच्याशी थोडंसं रूडनेस येतोय. आज संकेत बरोबर पण थोडं त्यांनी म्हणजे आवाज चढवला, म्हणजे तो त्याचं एक्सप्लेनेशन देत होता. पण नंतर मग त्यांचं हेच म्हणालं की मी तुम्हाला मागच्या टास्कमध्ये मागच्या आठवड्यात प्रेस केलं होतं, म्हणजे अप्रिशिएट केलं होतं, तर तुम्ही जिंकला नव्हता तरी पण आता मग क्रिटिसिझम होतंय, तर तेही तुम्ही ॲक्सेप्ट करा. सो तसं पण म्हणजे थोडंसं नाही खटकल्यासारखं झालं. पण कधी-कधी मग असं होतं, की अरे भाऊ आवाजच वाढवत नाही किंवा त्या लेव्हलवरती बोलत नाही. पण मग ते नको तिथे बोलणं होतं आणि जिथे बोलायला पाहिजे तिथे होत नाही. ॲक्च्युअली कसं आहे ना, थोडंफार कंपॅरिझनमध्ये पण घ्यायला पाहिजे होते मुद्दे. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणताय, की ह्याने पाणी टाकलं त्याच्यावरती राखीने, डॅन्यूबच्या ह्याच्यावरती बेडवरती विशाल बसलेला होता तिथे आणि ऑल. तर ते पाणी टाकलं, मग तेव्हा ते पण बोलायचं होतं. काय मग विशाल, बरोबर वाटलं का? तुम्ही जेव्हा त्या दिवशी रात्री संस्कृती तुमच्या मागे लागली, तेव्हा पण तुम्ही जाऊन लोकांच्या अंगावर पाणी टाकलं होतं. सो असं तरी काहीतरी कंपॅरिझन टाइप बोलायला पाहिजे होतं. मुद्दे उचलायला पाहिजे होते. जसे मग तुम्ही असं म्हणजे ते बोलणं कितपत योग्य आहे, पण ते कसं तुम्ही पडखर जेव्हा तुम्हाला टी-आर-पी पाहिजे असतो, तेव्हा तुम्ही पडखर बोलणं गरजेचं आहे, की बाबा तुम्ही मागे राखीच्या आईबद्दल ती जेव्हा इमोशनल झालेली होती, तर प्राजक्ता आणि अनुश्री दोघी जण तुम्ही हसत होता. आज तुम्ही दोघी तुमच्या आईच्या पत्रासाठी तुम्ही रडत होता. सो कुठे ना कुठे काहीतरी तुम्ही ते मुद्दे घेणं गरजेचं होतं. कसं आहे ना, लोकांना पण आवडेल, की तुम्ही कुठल्या विषयाला एक आहे ना, तुम्ही कोणता विषय कसा तुम्ही प्रेझेंट करताय ना, दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्याने मग तुम्हाला कसं लोकांना पण बघायला मजा येते आणि ऑफकोर्स मग तुम्हाला ती टी-आर-पी मिळते. पण तुम्ही ते त्याच लेव्हलनी, जसं आम्ही लोकं रिव्ह्यू देतोय त्याच लेव्हलनी घेताय, त्याच लेव्हलनी बोलताय, समोरच्याला सांगण्याचा आणि म्हणजे मी म्हणणार मुद्दे घेतले पण मेन तेच आहे. तर तुम्ही कुठलं कसं प्रेझेंट करताय, सो दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. ते थोडं लॅकिंग आहेच आहे. आणि आता इतके आठवडे झाले, तर आता आपण काहीच बोलू शकतो. म्हणजे ती व्यक्ती तशी आहे, तर मग ती तशीच प्रेझेंट करणार, तर अकॉर्डिंगली ते. सो मे बी जसं सगळेजण म्हणतायत होस्ट चेंज करायला पाहिजे आणि ऑल, मेकर्सनी विचार केला पाहिजे. पण आता कसं, आता एवढे दिवस झाले, 60 दिवस झाले, आता फक्त 40 दिवस राहिले. तर आता त्यांनी ॲक्च्युली पुढच्या ह्याच्यासाठी तरी आताचपासून त्यांनी विचार करायला हवा पाहिजे. कोणतरी पडखळ बोलणारा, स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा. म्हणजे कसं आहे ना, सगळे कंटेस्टंट आहे ना, सगळ्यांना तुम्ही सेम राखलं पाहिजे आणि सेम रीतीने. चुकलं तर चुकल्यानंतर जसं तुम्ही बॅश करायला पाहिजे, मग तो कोणीही असू दे, तर त्या लेव्हलवरती आणि त्या रीतीने बोललं पाहिजे. तुम्ही माणूस बघून बोलतायत आणि मग त्याचे तुम्हाला आय मीन कळत नाही. तुमची इमेज, समोरच्याची इमेज आड येते, काय होतंय, रिअली डोंट नो. मग स्टार्टिंगलाच ॲज युजुअल राखीला ते बोलणार आहे, की तुम्ही एंटरटेनमेंट पॅकेज वगैरे आहात अँड ऑल. पण तुम्ही सगळा गोंधळच घातला. म्हणजे तुम्ही कॅप्टन बनला, पण तुम्ही यावेळेचे तुम्ही वर्स्ट कॅप्टन होतात अँड ऑल. नंतर मग ते विशालचं ते पाण्याचंच झालं. ते पाणी हे केलं, पण विशालनी चांगला हँडल केलं. तर विशालला माहिती आहे, तो बोलला सुद्धा, की बाई ती राखी आहे. ती पॉइंट हे करणार, ते मुद्दा वाढवणार, मग ती बाहेरच्या गोष्टी बोलणार. तर ते विशालबरोबर ते झालेलं. त्यामुळे तो विशालने तो मुद्दा वाढवला नंतर. नंतर मग सगळेजण नंतर राखी मारली, की नाही सगळेजण म्हणतायत, की तू त्याला घाबरतेस वगैरे आणि म्हणून मी हे सगळं केलं. पण घाबरते-बिबरते बोलतायत ठीक आहे. पाणी टाकायची काय गरज होती? तर ते तर चुकीचं आहे. काही-काही गोष्टी जसं भरपूर ती चुकीच्या, म्हणजे अनुश्रीबद्दल पण ती बोलली आणि ऑल. ते फार अगदी चुकीचंच असतं. तर तो मुद्दा त्यांनी काढला. नंतर मग तेच अनुश्रीला बोलले ते, की तुझ्यासारखे तुम्ही
असे कामाला ठेवेन वगैरे. तर म्हणे आपल्या गरीब घरामध्ये आपण हाऊस हेल्प असतात वगैरे, तर ते स्वाभिमानाने आपले काम करत असतात. तर तुम्ही त्यांना म्हणजे म्हणतात ना, त्यांना हलक्या दर्जाचं मानतायत आणि ऑल तर तो पॉइंट त्यांनी उचलला तर तो करेक्टच होता. तिथे ती अनुश्रीला बोलली ना, तर ते मी माझ्या रिव्ह्यूमध्ये पण सांगितलेलं, तर ते फार चुकीचं दिसलं आणि चुकीचंच होतं. असं नाही बोलायला पाहिजे कोणी. कारण तुम्ही पण कसं आहे ना, तुम्ही काय सिल्व्हर स्पून घेऊन नाही आलेला आहे. तुम्ही पण कष्टाने आणि ह्याच्याने वरती आलेला आहे. तर तुम्ही म्हणतात ना, गरिबीतनं आपण वरती आलो आणि या लेव्हलवरती आलोय, तर तुम्हाला त्याची जाणीव असली पाहिजे. तुम्ही कोणाला असं कसं बोलू शकता? आणि मग त्याच्यामध्ये ती अनुश्री आहे. मग ती पण त्याला काय काय बोलून गेली ना, की मी पण मग तुला तुझ्यासारख्या लोकांना असं करेन आणि तसं करेन. म्हणजे केवढं ती अनुश्री बोलून गेली आणि नंतर भाऊ तिला म्हणतात, "तुम्ही असं नव्हतं बोललं पाहिजे." मग आता तुम्ही रागामध्ये एखादा माणूस काय बोलणार? तो अशाच रीतीने बोलेल. सो ते तसंच झालं. नंतर मग अनुश्रीचं ते मूर्खाचा बाजार आहे ना, मला तर मूर्खाचा बाजार हा काय वर्ड म्हणजे एवढा हे नाही. आपण सहज बोलता-बोलता "अरे, तू काय मूर्खासारखा बोलतोस? अरे, तू किती मूर्ख आहे ना, तर तुम्ही सगळे मूर्खांचा बाजार आहे." आपण हे असे सहज शब्द बोलून जातो. तर तिथे पण ते बोलणं कितपत योग्य होतं काही कळलं नाही. म्हणजे अननेसेसरी ते बोलणं झालं. हां, फक्त एवढंच हे बोलले की तिने अनुश्री तिला बोलली, "हां, तुला पूर्ण शिवलेलं आहे" वगैरे. तर दॅट इज वर्स्ट. किंवा ते असं नव्हतं बोलायला पाहिजे. कारण तिचे कसं आहे ऑपरेशन भले काही सर्जरीज असेल बिकॉज ऑफ तिच्या ह्याच्यासाठी तिने केली असेल. पण तिचा ॲक्सिडेंट पण झालेला आहे, तर तिचे ऑपरेशन्स अँड ऑल पण झालेले आहे. तर ते ते नव्हतं बोलायला पाहिजे होतं. नंतर मग तो कपचा विषय झाला. नंतर म्हणे संस्कृतीला बोलत होते, की तुम्ही राखीला थँक म्हणायला पाहिजे आणि ऑल. तर की त्याच्यामुळे तुम्ही दिसलात तरी. आणि मग तो कपचा पण विषय झाला, की तिथे तुम्ही स्विमिंग पूलमध्ये धुतला आणि ते. तर ते पण थोडं चुकीचं, की तुम्हाला त्यांनी तिने कप असं म्हणजे नॉर्मल भाषेत बोलले होते, की "कप धुवून दे, तू माझा कप वापरलायस तर कप धुवून दे." तर तिने नळाखाली तेवढा धुवून द्यायला पाहिजे होतं. स्विमिंग पूलमध्ये जाऊन म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणतात ना, राखीचं कधी-कधी अतिच होतं. प्रत्येक गोष्ट एंटरटेनमेंटसाठी नसते. मग ती तुमची मग ती भाषा असू दे, म्हणजे लँग्वेज असू दे, का तुमचं तुम्ही कुठल्या वेनी काय दाखवताय, ते सगळं असू दे. नंतर मग तेच दुसरं, की बीबीचा शो स्क्रिप्टेड नाहीये. म्हणजे जसं रेवा आणि संकेत आणि राखीने ते ठरवून सगळं जे भांडण केलं होतं, लग्न नाही झालंय, मला आता जबकि तिला प्राजक्ताने आधीच सांगितलेलं त्याचं लग्न झालंय. पण त्याच्यानंतर मग त्यांनी डिसाईड केलं पाणी फेकायचं वगैरे. मग ते पण पाणी मग तू गरम टाक. तर हे त्या लोकांनी डिसाईड करून केलेलं. मग तो संकेत म्हणाला, की म्हणे तर ते म्हणे बरोबर नाही वाटत, का बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो नाहीये. म्हणजे त्यांना हे दर्शवायचंय, की बिग बॉस काय स्क्रिप्टेड नाहीये. मग तो संकेत बोलला, की ते स्क्रिप्टेड नव्हतं, ते फिडेड होतं. पण मग नंतर जसं गोष्टी येत गेल्या, मग नंतर ती एकदमच खालच्या थरावर गेली आणि बोलली. मग ती राखी आहे. मग ती राखी म्हणते, "नाही, की हा नुसताच बादली घेऊन उभा होता, काही करायला तयार नाही, म्हणून मग मी त्याला एवढं बोलले." तर मग तिथे मग तेच आहे ना, तुम्ही कुठल्या थरावर आणि कुठल्या पातळीवर जायला पाहिजे, ते तुमचं डिसाईड करायला पाहिजे. ते जे राखीमध्ये नाहीये. तर त्यांनी ते सांगितलं बिग बॉसला, की आता ह्या लोकांनी काही असं स्क्रिप्टेड करून हे लोकं काहीतरी करत असेल, तर सरळ तुम्ही अनाउन्स करा, की हे स्क्रिप्टेड आहे म्हणून. सो लाइक दॅट आहे. नंतर मग त्यांनी ते रितेशनी सांगितलं, की बाबा बिग बॉसला सांगा, की स्क्रिप्टेड आहे म्हणून. नंतर मग राकेशचं काढलं. तर ते टास्कमधलं. म्हणजे खरं मुद्देच्यानी व्यवस्थित सगळे उचलले. म्हणजे प्रत्येक पॉइंटनी पॉइंट उचलला, प्रत्येक गोष्टीबद्दल बोलले. मग तो टास्क असू दे, की राखीचं काही म्हणजे शब्द असू दे, अनुश्रीचे काही शब्द असेल, तर प्रत्येक गोष्टीवर ते बोलले. नंतर राकेश म्हणे, "तुम्हाला तसं सवयच झाली, की टास्क रद्द करायचे, टास्क उद्ध्वस्त करायचे. तसेच तुम्ही फ्रीजच्या टास्कमध्ये केलं. तिथे पहिला तुमचा राउंड त्यांचा चांगला गेला. मग दुसऱ्या राउंडमध्ये पण तुम्ही हे केलं. नंतर तुम्हाला हे पण दिसलं, की विशाल वरून तुम्हाला सांगताना दिसला आणि तुम्ही ते ऐकत दिसला." मग त्याला एकदम राकेशला हे झालं, "अरे, आपण विशालचं ऐकलं." म्हटलं, "नाही, नाही, मी त्याचं ऐकतच नव्हतो. त्याचं काय ऐकत नव्हता. तो जसं सांगत होता तेच करत होता." म्हटलं म्हणजे इथपर्यंत पण बोलणार, की माझी माणसं आहेत. मी नाही करणार असं उद्ध्वस्त वगैरे. मग ते त्यांनी म्हणाले, "मग शफल कर." तर ती ज्या सगळ्या वस्तू घेऊन होती त्या शफल कर. तर असं करून उद्ध्वस्तच केलं. नंतर मग तुम्ही नंतर जेव्हा तो सेकंड म्हणजे ही तन्वी आली आणि नंतर मग त्यांनी सगळं शफल वगैरे केल्या. मग ते थोडं उद्ध्वस्तच झालं आणि नंतर मग ती गेली तिकडे धावत. मग तो तिला पकडायला गेला. पकडून मग त्यांनी ते पिन डाउन केलं. तर ते बरोबर पण नाही दिसलं. तर तसं तुम्ही नाही करायला पाहिजे. तुम्ही नॅशनल टीव्हीवर एका मुलीला पिन डाउन करतायत एंड ऑल.
आणि नंतर मग तो टास्क उद्ध्वस्त झाला. नंतर मग ते सगळ्या त्यांना हे पण दाखवलं की लोक तुमच्याविषयी काय काय क्लिपिंग्स दाखवले, लोक म्हणजे तुमच्याविषयी मेसेजेस दाखवले की तुमच्याविषयी काय काय बोलतात ते. ते ॲज युजल ते दाखवल्यावर काय बोलणार, सॉरी, दुसरं काय होऊ शकतो. आणि मग इन फ्रंट ऑफ हिम दे आर डुईंग आर्ग्युमेंट्स, म्हणजे जे राखी आणि संस्कृती पण त्याच्या रितेश समोर आर्ग्युमेंट्स करतात. नंतर राकेश आणि विशाल रितेश समोर, म्हणजे तुमच्या कसं एक असं असेल ना, एखादा तुमचा स्ट्रिक्ट असे टीचर वगैरे आला तर म्हणतात ना, टाच आपलं होतं ना वर्गात टाचणी पडली तरी आवाज झाला पाहिजे, तसा एक तेवढं पाहिजे. मी म्हटलं स्ट्रिक्टनेस नाही, पण एक दरारा तर हवा. तुमच्या समोर लोक आर्ग्युमेंट्स करतात, भांडतायत आणि तुम्ही काही बोलत नाही. आणि नंतर म्हणता हा तुमचं तुम्ही ते नंतर बघा, त्यात काय बोलू नका, बस एकदम शांतपणे बोलले. आणि तिथे ते लोक आर्ग्युमेंट्स लिटरली करतायत. सो दॅट इज रॉंग. नंतर मग ते टास्क आला, नंतर मग ते म्हणजे सॉरी बिरू झालं म्हणून नंतर मग तो याचा टास्क आला विशालचं, म्हणे लीड्स ऐकत होता आणि त्याचं ते सगळं करत होता. तेच त्यांचं ते रिपिटेशन. म्हणजे मला ना ते भाऊचा धक्का ना, सिरियसली सांगते, ते जे चाललेलं ना, म्हणजे ते आणि म्हणजे म्हणजे रिव्ह्यू करतायत असं ते बोलतायत, मग कंटेस्टंट बोलतायत, तर कळतच नाही की आपण ह्या लोकांविषयी काय बोलायचं आणि काय करायचं. कारण ते इतकं आता एवढं सगळं रिपिटेटिव्ह झालं. लोकांना तुम्ही म्हणतायत अनुषेला की रिपिटेटिव्ह झालंय सगळं, तुमचं सगळं रिपिटेटिव्ह झालंय, म्हणजे तुम्ही बोलणार आणि मग त्यात कंटेस्टंट विचार, अरे बाबा पूर्ण आठवड्यात झालंय ते, तुम्हाला त्यांचा निकाल द्यायचा आहे, राईट ऑर रॉंग. तुम्ही काय बोललात ते तुम्ही दिसले पाहिजे. ते कंटेस्टंट उलटे घाबरलेले, हादरलेले, बिथरलेले असे झाले पाहिजे तुमच्या बोलण्याने. हे राईट आहे, हे असं करायला पाहिजे होतं, हा गेम होता, असा नव्हता खेळायला पाहिजे, असं खेळायला पाहिजे, असा नव्हता खेळायला पाहिजे, हे आहे, पण कसा खेळायला पाहिजे ते नाहीये. तर ते पण असणं गरजेचं आहे. बाकीचे जसे मांजरेकर वगैरे तर मी असतो ना तर मी असा केला असतो. तर हे सगळं असं बोलणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्यांना समोरच्याला सांगाय की हा गेम असा तुम्ही खेळला किंवा असा उद्ध्वस्त केला, पण हा गेम तुम्ही असाही खेळू शकला असता. तर ते कधीच नसतं रितेशकडे. तर त्यामुळे ते बघायला आणि नाहीच आवडत मग. आणि नंतर मग ती तन्वीचं ॲज युजुअल प्रत्येक गोष्टी तिला बोलायचं असं एक्सप्लेन करायचं असं, आणि मग ती एक्सप्लेन करायला वेळ, तर तिलाही मग एक्सप्लेन करायला वेळ देत आहे. सो नाही. मग नंतर मग ते सगळं झालं. नंतर मग याचं विशालचं वगैरे झालं. मग ते ॲक्टिव्हिटी रूममध्ये बोलवलं. तो त्यांचा उलटा रूममध्ये बोलवलेलं ते कॅप्टन्सी उमेदवारीसाठी. मग तो टॉपिक काढला. मग त्याच्यामध्ये पण मग सगळ्यांना सांगितलं गेलं ना, कोणाला तिथे बाहेर निवडायचंय. मग सगळ्यांनी एकमताने प्रभूला निवडलं. तर काटा टीम होती तर ते लोक निवडणारच होते, बिकॉज राकेश, दीपाली आणि तन्वी. आणि नंतर मग यांचं असं झालं की विशालचं असं कोणी नाहीये, मग आता त्यालाच द्यावं लागेल, म्हणून त्यांनी पण दिलं की आर्ग्युमेंट्स नाही करायचे. नंतर अनुश्रीचं पण टेस्ट झालं, हा माझं काहीतरी फेवर रिटर्न करायचंय आणि ते तुम्ही तसं केलं. तर ते पण म्हणजे म्हणतात ना नॉर्मल रीतीनेच सगळं चाललेलं. नंतर मग ह्यांनी सांगितलं की व्हाईट रूमचं ते झालं. व्हाईट रूमचा जो टास्क झाला तर त्याच्यामध्ये म्हणे ती संस्कृती दोन्हीकडे डील करत होती. तर मग ते तो एक पॉईंट त्यांनी चांगला काढला की संस्कृती दोन्हीकडे डील. ऍक्च्युली त्यांना पॉईंट आउट करायचं होतं प्राजक्ताला ते, पण असं स्ट्रेट फॉरवर्डली बोलले नाही. ते बोलत होते की ती दोन्हीकडे डील करत होती, म्हणजे काटाकडे पण करत होती आणि या लोकांकडे पण करत होती. तर मग प्राजक्ता बोलली नाही, ती जी डील करत होती आम्हाला माहिती नव्हतं, तर आम्हाला म्हणजे तुम्ही लोक एवढ्या दिवसापासून आहे, 60 दिवसांपासून आहे, तर ती आता आली आहे, तर तुम्ही तिची डील काय ऐकताय. तर हा पॉईंट बरोबर होता की तुम्ही जो जी मुलगी पण नाही, पण ती आता प्राजक्ताचं असं होतं की 1-2 मतं जरी आपल्याला मिळाली तर आपल्याला फेवर मिळू शकतो, आपल्याला कॅप्टन्सीची उमेदवारी मिळू शकते, तर त्याच्यासाठी ते करत होते. पण इथे हेच आहे ना की तुम्ही जसं एक डायलॉग त्यांनी छान म्हणाला की तुम्ही किती टास्क जिंकला, काही घेतला, पण तुम्ही जेव्हा कसे खेळता, तर तुम्ही टास्क जिंकला तर तुम्ही चुकीचे खेळून किंवा वायसगिरीने जिंकाल, पण तुम्ही शो नाही जिंकू शकणार. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तिथे मग थोडीफार तुम्हाला तुमचं पर्सनॅलिटी दिसली पाहिजे, तुमची ह्युमॅनिटी दिसली पाहिजे. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्याच्यामध्ये मग म्हणे पुढच्या आठवड्यात काय करायचं आहे, पण तुम्ही आता नॉमिनेट झालाय ना, तर आताचं बघा ना, पुढच्या आठवड्यात काय. आता तुम्ही पुढच्या आठवड्यात आता नॉमिनेशनमध्ये तुम्ही बाहेर गेला, तर पुढच्या आठवड्याचं काय घेऊन बसला. तर हा पॉईंटही त्यांनी बरोबर रेज केला. नंतर कॅप्टन्सी टास्कचं सांगितलं, तर कॅप्टन्सी टास्क तर सगळ्यांनीच बघितलेलं आहे की काय गोंधळ झाला तो. आणि
फर्स्ट राउंड तो एकदम व्यवस्थित खेळला गेला. नंतर मग तिथे पण प्राजक्ताच्या ह्याच्यावरती गेलेले सगळे. नंतर मग तिघांना त्यांना बाहेर काढलं. म्हणजे तिथपर्यंत फर्स्ट राउंड बरोबर होता. म्हणजे राकेश गेला, दीपाली गेली आणि प्राजक्ताला. आणि जेव्हा सेकंड राउंडमध्ये रेवा आणि संकेत आणि प्रभू सगळे होते, तर रेवाही छान खेळली. तर मी तर छान खेळतेच. आणि तिथे फक्त थर्ड राउंडमध्ये तिथे गोंधळ झाला. म्हणजे तिथे भाऊ पण बोलले, की ॲक्च्युली ना तिथे ना संकेतला कळलं नाही. त्यांनी जे तिला रेवाला पण त्यांनी फरफटलं, म्हणजे रेवाचा पण त्या नेटमध्ये पाय अडकला तरी तो तिला खेचत होता. तर तेही कुठेतरी चुकीचं होतं. ठीक आहे, तुम्ही टास्क घेताय, तुम्ही गेम खेळताय, तुम्हाला कॅप्टन बनायचं आहे, ॲग्रीड. पण समथिंग समवेअर ह्युमॅनिटी शुड देअर ना. तिथे पाहिजे ना बाई माणुसकी. तिथे तो तुम्ही कोणतरी तुम्ही मुलीला पूर्ण अक्षरशः फरफटताय. म्हणजे सेकंड राऊंडमध्ये ते रेवाला त्याने फरफटलं आणि थर्ड राऊंडमध्ये तर म्हणजे तन्वी ओरडत होते. मे बी त्याला असं वाटत असेल की मुद्दाम गेमसाठी ही ओरडते वगैरे. तर मग नंतर मग सागरनी थांब थांब बोलला तरी तो थांबायला पण तयार नव्हता. हे तर म्हणजे नोटीस करण्यासारखंच होतं. आणि नंतर मग त्यांनी प्रभूनी हे केलं, मग तो प्रभूकडे धावत गेला आणि त्याच्यानंतर मेडिकल रूममध्ये तिला बोलवलं, पण ती परत आली आणि परत गेली. मग अशाने काय होतं की लोकांना वाटतं हा ही मुद्दामन करते. किंवा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की स्टार्टिंगपासून टास्कमध्ये तिला जेव्हा जेव्हा लोकांनी ओढलंय, आपटलंय, म्हणजे विशालनी पण मध्ये केलेलं होतं, तर तिला जोराने आपटलं होतं किंवा तो त्यांच्या पिठाचा टास्कमध्ये तेव्हा पण हे केलं, तर ती कधी तिचा वुमन कार्ड खेळत नाही. ती पूर्ण जोश आणि शोरनी खेळत असते. सो पण त्याला असं मे बी वाटलं असेल, पण त्यांनी एक पॉईंट त्यांनी चांगला बोलला भावला, की मला मला हिचा गेम प्लॅन दिसत होता, की ही सगळी ते मासे ह्याच्यासाठी म्हणजे जसे त्यांनी धरून बसला होता छातीशी, तशी ही धरून बसली असती तर मला ते काढता आले नसते. म्हणजे ऑफकोर्स एखाद्या मुलीने असे छातीशी धरून बसली असती तर ते काढता आले असते. तर तिला ते तसं करूनच द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी ते फरफटलं. पण तुम्ही जेव्हा फरफटता तेव्हा तुम्ही बघा तर तिच्या गळ्या, आता तिने बांधलं होतं म्हणून तिच्या गळ्याशी आलं, सगळं आलं. पण मग कुठेतरी तुमची ह्युमॅनिटी थोडी तरी यावी. म्हणजे इथे म्हणतात ना, तुम्ही टास्क जिंकलात पण ती हिरो ती झाली. तर तसं त्यांनी मग भावनी मिळालं, की तुम्हाला मी एकदा बोललेलं, की तुम्ही तंटा क्वीन होता. पण मी आज तुम्हाला म्हणतो तुम्ही टास्क क्वीन आहात. म्हणजे नेहमीच ती चांगले टास्क घेते आणि मग अशाने मग त्याला ते थोडंसं चुकीचं म्हणजे बरोबर नाही वाटलं. कळत होतं की त्याला, की असं संकेतला, की त्याला नव्हतं आवडत होता. नंतर मग तो बोलला, तो जेव्हा एक्सप्लेनेशन सगळं देत होता आणि नंतर मग त्याचे एक्सप्लेनेशन जास्त झाले. मग तो भाऊ जरा त्याला जरा जास्तच ह्याच्याने बोलले, की तुम्ही क्रिटिसिझम पण घ्यायला पाहिजे. मागच्या वेळी तुम्हाला मी बोललो होतो टास्कमध्ये, की तुम्ही चांगले खेळलात, पण आता यावेळी तुम्ही टास्कमध्ये नाही बरोबर खेळलात. भलेही तुम्ही कॅप्टन झाला, पण तरी तुम्हाला क्रिटिसिझम पण घ्यावं लागेल. तर मग नंतर ते मला टास्कबद्दल झालं, मुद्द्यांबद्दल झालं. आता प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलायला लागले, की बाबा तुमचं कोणाचं कसं काय. तर तेही चांगलं झालं, की प्रत्येकाला त्यांनी सांगितलं. मग प्राजक्ताला झाले, तुम्ही प्रयत्न दिसतायत, पण त्याचं कन्व्हर्जन नाही होत आहे. नंतर सागरला ते गेममध्ये सोडला होता. मग नंतर तुम्ही दिसतायत, पण पत्र वाचल्यानंतरही पण ते दिसलात, पण तुम्ही सपोर्टिंग रोलमध्ये दिसताय. नंतर संस्कृतीला सांगितलं, की अखिला थँक बोला, की तिच्यामुळे तुम्ही दिसला, जो कपाचा आणि पिठाचा मुद्दा झाला. आणि ते रेवा आणि संख्येचा गेम दिसतोय, त्यांचा स्टँड पण दिसतोय, ते कोणाच्या बाजूने खेळतायत तेही दिसतंय, पण तुमचं काहीच दिसत नाहीये. नंतर दीपालीचं बरोबर आहे, एकदम परफेक्ट बोलले. दीपालीचं बोलले, की तुम्ही मेन ग्रुपमध्ये दिसता, म्हणजे तुमची स्वतःची पर्सनॅलिटी दिसतच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी असं पण दिलं, छान एक्झाम्पल दिलं, की असं तुम्ही म्हणणार, की विशालचा तुम्हाला गेम आवडत नाही, विशाल असं करतो, विशाल करतो, तसं करतो. आणि नंतर विशाल बरोबरच जाऊन बसायचं आणि त्याला म्हणायचं, अरे असं नाही, तसं नाही, माझं पण हे आणि ते. म्हणजे हे सगळीकडे हेच आवडत नाही. म्हणजे ती रुचिताबरोबर सगळ्यांबरोबर हेच करायचे, भांडायची, हे करायचे, नंतर त्यांच्याच बरोबर जाऊन बसायची आणि त्यांना समजत बसायची. तर इथे मग ती पर्सनॅलिटी तुमची काय एक्झॅक्टली दिसत नाही. तर हे एकदम परफेक्ट पॉइंट आउट केलेलं आहे आणि ते बोलले तर ते बरं पण झालं. नंतर अनुश्रीला ते म्हणाले, की तुमचा गेम पण म्हणजे तोचपणा दिसतोय, मी काम नाही करणार आणि तेच रेपिटेशन होतंय. तर तुमचा पॅटर्न तुम्ही सेट केलाय. तर तो तुम्ही चेंज, म्हणजे प्रत्येकाला सांगितलं, की तुम्ही इम्प्रूव्ह करा. आणि आता तुम्ही म्हणतात ना, ह्याच्यामध्ये ट्रॉफीच्या जवळ जाताय, तर प्रत्येकाने चांगला गेम खेळा अँड ऑल. नंतर प्रभूला म्हणजे ते कुठेतरी नाही ना, आवडलंच नाही. म्हणजे यावेळी कसं आहे ना, त्या प्रभूचं असं झालं, की सगळ्या ठिकाणी त्याला दाबला गेला. तो जेव्हा जो चांगला बोलत होता लोकांशी, तर त्यामुळे तू उलट-सुलट बोलतोय, तू डिसरिस्पेक्ट करतोय, तिथे करून त्याला दाबवलं. नंतर चोरी केली, त्याच्यावरनंही त्याला बोलले. आणि आता त्या राखीमुळे, आता राखी सांगत होती त्याला, हे तिथे ठेव आणि ते तिथे चोऱ्या कर, म्हणजे हे घेऊन ये आणि ते घेऊन ये. तर तेही तुम्ही बोलून दाखवलं. सो मग आता त्या मुलाने करायचं काय? कसा गेम खेळायचा?
कोणाला बोलायचं पण नाही आणि काय करायला जातोय ते त्याला तुम्ही सगळं चुकीचं बोलताय. म्हणजे या आठवड्यात तुम्ही राखीबरोबर होता, तर राखीबरोबर राहून तुम्ही काय केलं? आलं चोरलं, पीठ चोरलं, नंतर राखीने जे जे सांगितलं त्या वस्तू त्या त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये ठेवल्या. तर हा तुमचा गेम आहे का? तर तुम्ही चोरी वगैरे केली आणि नंतर मग दीपाली ओरडत होती, की माझ्या पर्सनल स्पेसमध्ये तुम्ही, मी जसं राखी बोलली ना, मी सगळ्यांचं पर्सनल चेक करा. माझ्या पर्सनल स्पेसमध्ये यायचं नाही आणि मी काही चेक करून देणार नाही. पण तुमचाच माणूस तो सगळ्या वस्तू त्या सगळ्या ठेवत होता. म्हणजे राखी जे सांगत होती ते करत होता. तर म्हणजे तुमचाच माणूस चोऱ्या करतोय. तर म्हणे हा तुमचा गेम आहे का? प्रभूला पण तसे बोलले. तर म्हणे आता फिनालीचा प्रवास सुरू झालाय. तर जेवढा तुम्ही चांगला टास्क खेळाल तर तेवढं तुम्ही चांगले दिसाल. पण यावेळी तुम्ही त्या आठवड्यातनं 2 टास्क होता. एक काम करा. ते एक तुम्ही यावेळी पहिला टास्क माझा आहे म्हणून समजा. तर तुम्ही उद्ध्वस्त करू नका. तर टास्कच्या दायऱ्यामध्ये राहून तुम्ही तो टास्क चांगला खेळा आणि मस्त मला करून दाखवा. तर असं सांगितलं. सरळ म्हणजे असं का बोलायचं, की पहिलाच टास्क, दोन्ही टास्क चांगले खेळा ना, उद्ध्वस्त करू नका. की तेवढ्या मेहनतीने आणि प्रयत्नाने ते लोकं बिग बॉसचा टास्क सगळे डिझाइन करतायत आणि तुम्ही उद्ध्वस्त करताय. तर ते तसं नका करू. असं सरळ बोलायचं होतं. तर नाही, माझ्यासाठी खेळा. अरे काय पागलगिरी आहे. नंतर मग भाऊ गेले आजच्या दिवशी. आणि उद्या येणार आहे. म्हणजे आज इव्हिक्शन दाखवलं नाही, आता ते उद्या इव्हिक्शन दाखवलं. सगळेजण म्हणतातच आहे, प्राजक्ता गेली आहे ना. सो बघूया, लेटेस्ट सी टुमॉरो. नंतर मग इथे लोक बाहेर सगळे वॉशरूममध्ये बोलत होते. नंतर संकेत पण तिथे किचनमध्ये बोलत होता, काय माहिती मी कसा दिसलोय अँड ऑल. तर मग ती राखी म्हणाली, कसाही दिसू नाही, दिसलाय ना, ते इम्पॉर्टंट आहे. सो कधी कधी काय म्हणजे तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये राहता, कुठल्या माणसांबरोबर राहता ना, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते काटाची लोक कसं हे शक्यपंजे करत नाही, निगेटिव्हिटी कमी दिसते या लोकांची, जे आणि दुसऱ्या टीममध्ये ती जास्त दिसते. तर तो तुम्ही त्या टीम बरोबर राहिला तर मग तुम्ही तसेच दिसा. जसं रेवा कशी काटा बरोबर असते तर ती चांगली दिसते. आता हा संकेत यांच्या बाजूनी जात आहे, तर तो एवढा नाही दिसत. जसं टास्कमध्ये पण तो जरा चुकीचंच खेळला. सो त्याप्रमाणे तर म्हणजे आणि मग ती राखी ती म्हणजे जाऊ दे ना, कसाही दिसलास ना, दिसला. तर दिसणं इज नॉट इम्पॉर्टंट ना, तुम्ही कसे दिसता दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्यामुळे मग नंतर तिथे वॉशरूममध्ये हे लोक सगळे बोलत होते, दीपाली अँड ऑल. तर ती पण ते म्हणत होते, हां त्याला बोलले तसे. तो पण विशालचं कसं आहे, म्हणजे तो त्यांना मी केलं सगळं क्रेडिट त्याला पाहिजे सर. तर तो कोणाच्या बरोबर आहे तर ते मेन आहे ना. तर गर्वाचे घर नेहमी खाली येतं, असं सगळं दीपाली बोलत होती. नंतर मग राकेश हिला बोलत होता, तन्वीला, म्हणे अरे तुला मी पिन डाऊन नसतं केलं तर तू पूर्ण माझ्यावरती चढली असती, म्हणून मी तुला हे खाली गेलं. तुझ्यामध्ये किती फोर्स आहे माहिती आहे का, असं तसं. कारण ती म्हणत होती तन्वी, की मी केवढा जोर लावलेला असं तसं, तर मी तुझी बहीण नाहीये, मी तुझा भाऊ आहे असं करून ती सगळं करते. असं सगळं फनवेनी चाललेलं. सो आजचा तो भाऊचा धक्का एवढाच होता. सो बघूया उद्या. उद्या तर त्यांचा म्हणतात ना, संडे फंडे असतो आणि उद्या मग इव्हिक्शन होईल. सो बघूया, भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.